न्यायप्रविष्ट शेतात जेसीबीचे फाळ, विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण. आमदार पुत्राच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या प्रशासनाची दादागिरी. लातूर जिल्ह्यातील नांदगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाच शेतातून जबरदस्तीने रस्ता काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी उभ्या तार कंपाऊंडचा नुकसान, मौल्यवान झाडांची तोड आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला अधिकाऱ्यासमोरच मारहाण झाल्याचा दावा शेतकरी कुटुंबाने केला आहे. या कारवाईमागे राजकीय दबाव होता का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शेतातील जेसीबी, उद्ध्वस्त तार कंपाऊंड व तोडलेली झाडे, रस्त्याचा पट्टा, शेतकरी कुटुंब ही दृश्य आहेत लातूर तालुक्यातील नांदगावमधील गट क्रमांक 309 आणि 312 मधील शेत जमिनीतून जेसीबीच्या साहाय्याने रस्ता काढण्यात आल्याचा आरोप शेतकरी जयंत इंदुरकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचा वाद न्यायप्रविष्ट असतानाही महसूल प्रशासन थेट शेतात दाखल झाले आणि कोणतीही नोटीस न देता काम सुरू करण्यात आले. मूळ नोंदीत 15 फूट रस्ता मंजूर असताना तो 20 फूट करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याला विरोध केल्यानंतर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांसमोरच मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही. कोर्टात केस सुरू असताना थेट जेसीबी आणली. आम्ही विरोध केला तर आमच्यावर हात उगारला. आमच्या पिकांचं आणि झाडांचं मोठं नुकसान झालं, अशी तक्रार वजा खंत जयंत इंदुरीकर यांनी व्यक्त केली. या कारवाईत चंदन, सागवान, कडुलिंब आणि निर्गेली झाडे तोडण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे वनविभागाची परवानगी घेण्यात आली होती का, हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात घाई का? नोटीस न देता कारवाई कोणी केली? 15 फूट रस्ता 20 फूट कसा? झाडतोडीस वनविभागाची परवानगी होती का? राजकीय दबावाखाली प्रशासन कामाला. भूमी अभिलेखचा सस्पेंडेड अधिकारी रस्ता सामायिक मोजण्यासाठी, असे काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी अधिकारी आले आणि थेट काम सुरू केलं. त्यामुळे गावात संशयाचं वातावरण आहे. नांदगावमधील या घटनेमुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना एवढी घाई का करण्यात आली? आणि जर शेतकऱ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर यामागे कोणाचा दबाव होता, याची निष्पक्ष चौकशी होणे आता गरजेचे ठरत आहे. सध्या या प्रकरणात संबंधित तहसीलदार व महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र शेतकरी कुटुंबाने मारहाण, झाडतोड आणि बेकायदेशीर रस्ता प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, लातूर.